आज आपण बनवूया कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडीची रेसिपीसाठी साहित्य काय काय घेतले ते पाहूया। कोथिंबीर घेतलेली आहे बघा, बारीक चिरून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून आणि त्याचं पाणी निथळून घेतलेलं आहे आणि चिरून घेतलेली आहे। एक बाउल एवढं म्हणजे आसपास 100 ग्राम पेक्षा थोडं जास्त असेल बेसन घेतलेलं आहे। छोटी वाटी तांदळाची पिठी जरा कुरकुरीतपणा वडी लावण्यासाठी, हिंग पाव चमचा, मीठ चवीनुसार घ्यायचे, हळद अर्धा चमचा, लाल तिखट घेतलेला आहे 1.5 चमचा घेतलेला आहे, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। गरम मसाला अर्धा चमचा, पाऊण चमचा एवढं जिरे पावडर घेतलेली आहे आणि ठेचा करून घेतलेला आहे। आलं घेतलेलं आहे, थोडस लसूण घेतलेलं आहे, 2-3 पाकळ्या, मिरची हिरवी आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि सफेद तेल इतका साहित्य लागणार आहे। आणि तेल शॅलो फ्राय करायचे त्यामुळे तेल कमी आहे, तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, मग मी शॅलो फ्राय करणार आहे। आता कोथिंबीर मध्ये सगळे जिन्नस घालून घ्यायचे। आता सर्वप्रथम बेसन घालून घेऊया, तांदळाची पिठी पण घालून घ्यायची, वाटण घालून घ्यायचे ठेचा केलेला आहे, हळद, लाल तिखट, हिंग, गरम मसाला, जिरे पावडर, मीठ घालून घ्यायचे चवीनुसार, ह्यातलेच थोडेसे तीळ घालून घ्यायचे आणि तीळ थोडेसे प्लेटवर जेव्हा आपण उकडतो तेव्हा टाकण्यासाठी ठेवायचे, ते तुम्ही पुढे पहा। आता ह्याला पाणी न घालता आपल्याला मळून घ्यायचंय, कोथिंबीरचं पाणी सुटते म्हणून पाणी जर लागलाच तर 1-2 चमचा एवढं टेबलस्पून एवढं घालू शकता, पण मळून घ्यायचं म्हणजे कोथिंबीरचं मग पटकन पाणी सुटलं जातं आणि त्याने त्याचा एक मस्त डो तयार करून घ्यायचे। मला 2-3 चमचे पाणी घालावं लागलं कारण कोथिंबीर मधून पाणी पूर्ण माझं निथळून गेलं होतं, एकदम कोरडी झाली होती। जर कोथिंबीर ओली असते ना तेव्हा पाणी नाही घातलं तरी चालतं, म्हणजे त्यामध्येच असं डो होऊन जातं। इतका असा डो बनवून घ्यायचा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आता हा व्यवस्थित असा याचा पिठासारखा डो बनवून घ्यायचे अशा पद्धतीने। आता वरून थोडस तेल घालायचे, एक चमचा एवढं तेल घालून घ्यायचंय। आणि कोथिंबीर वडी म्हटली म्हणजे कोथिंबीर दिसलीच पाहिजे, पीठ नाही दिसलं पाहिजे, भरपूर कोथिंबीर घ्यायची। प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावर असे थोडेसे तीळ घालून घ्यायचे, सफेद तीळ घ्यायचे आणि कोथिंबीर वडीला असे तीळ वरून बघायलाही छान वाटतात, वरून पण घालायचे असे घालून घ्यायचे। आता ह्यावर हा डो असा पसरवून घ्यायचा, तुम्हाला तितका थिकनेस ठेवायचा असेल, जाड पातळ तुमच्या हिशोबाने ठेवा, मी थोडा पातळच ठेवते, मला शॅलो फ्राय करायचे, डीप फ्राय करायचे नाहीत म्हणून। तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, पण शॅलो फ्राय केलेलं चांगलं असतं, ऑइल कमी जातं पोटात आणि होतात पण छान। उकडलेलं तर तशा पण खाऊ शकता। अशा पद्धतीने व्यवस्थित असं पसरवून घेते मी। आता वरून थोडेसे परत तेल घालून घ्यायचे आणि ते प्रेस करून घ्यायचे, पाहायला पण बरे वाटतात। आता याला उकडून घ्यायचे, पाणी गरम करत ठेवलेलं आहे बघा। आता गॅसची आच मंद करून घ्यायची आणि प्लेट ह्यामध्ये ठेवून घ्यायची आणि 20 मिनिटं स्टीम करून घ्यायचे मंद आचेवर। आता 20 मिनिटं झालेली आहेत, आपण पाहूया बघा। कोथिंबीर वडी आपली मस्त अशी शिजलेली आहे आणि थोडीशी फुललेली पण आहे। आता आपल्याला ही गार करून घ्यायची आणि मग वड्या पाडायच्या, मग शॅलो फ्राय करायची। बघा आता हे मस्त वड्या कोथिंबीर वडीची जी आपण उकडून घेतली ती गार झालेली आहे। आता आपण वडी पाडून घेऊया। वडी तुम्हाला शेप मध्ये पाहिजे असेल तर शेप मध्ये तुम्ही कट करू शकता। बघा मस्त अशा ह्या वड्या
तयार झाले आहेत बघा. आता ह्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या. तुम्हाला डीप फ्राय करायचे असतील तर डीप फ्राय करू शकता, चटणी सोबत किंवा चहा सोबत अशाच खाऊ शकता त्या. आणि असंही न डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय न करताही या खाऊ शकता. आता पॅन मध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. आपल्याला वड्या शॅलो फ्राय करायचे म्हणून. तर तेल गरम झालं की त्यामध्ये वड्या घालून घ्यायचे. तर तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये ह्या वड्या घालून घ्यायचे. आता याची बाजू आपण पलटून घेऊया. बघा, मस्त अशी ही कोथिंबीर वडी शॅलो फ्राय झालेली आहे. आता ही तुम्ही ग्रीन चटणी सोबत सर्व करू शकता, खाऊ शकता, किंवा चहा सोबत नाश्त्याला अशी बनवून खाऊ शकता. झटपट आणि सोपी रेसिपी आहे आणि जास्त काही जिन्नस लागतही नाही त्याला. तर अशा पद्धतीने आता सीझन आहे, तर तुम्हीही बनवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.